आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. की स्वानंदीचं बाळ येईल तेव्हा त्याला आपण हे मोजे घालायचे. आई गेली पण मी लक्षात ठेवून तिची ही इच्छा पूर्ण करणार आहे. काय झालं? अगं बाळाचे पाय खूप नाजूक असतात ना, त्यांच्या पायांना खूप थंडी वाजते म्हणून त्यांना हे मोजे घालायचे. सरपंचाने मला घराबाहेर काढलं तेव्हा फार काही गोष्टी नाही आणता आल्या ग मला सोबत, पण हे मोजे खास मी तुझ्यासाठी आणले. तुझ्या बाळाला ना आपण हेच मोजे वापरू. दीदी को भी बेबी को पता है क्या? कार्तिकी ताई, तू प्रवासातून दमून आली असशील ना, तू एक काम कर ना, तू फ्रेश होऊन घे ना, तुला बरं वाटेल. हाँ जी, फ्रेश हो जाइए. फातिमा, तू ताईला टॉवेल देशील का? देती हूँ जी. ताई तिकडे बाथरूम. आणि पोलिसांना कसं कळलं? पोलिसांपर्यंत कसं पोहोचलं सगळं? त्यांनी पोलिसांना काय सांगितलं? आणि पोलिसांना सांगितलं असेल का मी मणीला मारायचं? मी मणीला कळलं असणार. मणीला कळलं असणार मी मणीला मारायचं. काय करणार? मणी मला पोलिसांमध्ये देईल. मणी मला ब्लॅकमेल करणार मला मणी. मणीने डॅडला सांगितलं तर बघू. उगाच कुंबलांना सांगितलं यार, मीच मारायला हवं होतं त्याला. सुजित हा घे, तुझ्या आवडीचा ऑरेंज ज्यूस बनवलाय. मी आज आहे ना खूप 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 खुश आहे. शेवटी मणीला त्याची लायकी कळली, हे बरं झालं. डॅडींचं काय, त्यांना पोटच्या पोरापेक्षा तो अनाथ मुलगा जास्त जवळचा वाटतो, पण त्याला त्याची लायकी कळते, हे बरं झालं. आणि असा काय रे सुजित, इकडे येऊन बसलास रूम मध्ये एकटाच? डॅडीनी एवढी मोठी जबाबदारी तुझ्या खांद्यावर टाकली आहे, त्यांच्या जवळ बसायचं, त्यांच्याशी बोलायचं थोडा वेळ. सुजित, डॅडीना आता तुला दाखवून द्यायला लागेल की मणीची निवड कशी चूक होती आणि तुझी निवड कशी योग्य येते. असा काय करतो सुजित? लक्ष कुठे तुझं? मी बोलते त्याला काही किंमत आहे की नाही मला? मॉम, तुला दिसत नाहीये का मी विचार करतोय? तुझी काय सतत बुनबुन असते यार. काहीतरी इम्पॉर्टंट चाललंय मॉम, तू जा प्लीज. अरे तुझ्या फायद्यासाठीच बोलतेय मी. सुजित, एवढी सोन्यासारखी संधी मिळाली आहे, तिची माती करू नकोस. ते जाऊ दे सगळं, तू आधी ज्यूस घे पाहू. मॉम तुला कळत नाहीये का? ज्यूस घेतो तू, निघ. मी ज्यूस घेतो. अरे मी ज्यूस घेणार आहे बघ. तू आणलाय ना ज्यूस, मी घेणार. तू निघ. निघ. स्वानंदी, तुझ्या कार्तिकीताईला सांग की तू प्रेग्नेंट नाहीयेस, तू अबॉर्शन केलंयस. ते काय बोलतीयस जेसी? मी का तिच्याशी खोटं बोलायचं? का खोटं बोलू म्हणजे? काय प्रॉब्लेम आहे? आपण सगळ्यांना हेच सांगितलं ना की तू अबॉर्शन केलंयस ते. हो माहितीये मला आपण तसं सांगितलंय, पण त्याचा बाळाच्या जीवाला धोका नको म्हणून तसं सांगितलंय ना. सख्खी बहीण आहे ती माझी.
बाळाची होणारी सख्खी मावशी, ती का बाळाचं वाईट चिंतेल? तिच्यापासून धोका असेल का? नाही जेसी, मी तिच्याशी खोटं बोलणार नाही. कोणत्या जगात जगतेस ग? आणि हे काय लावलंय सख्खी मावशी सख्खी मावशी? हीच सख्खी मावशी तुला गावातून बाहेर काढायला सगळ्यात पुढे होती. हे विसरलीस का तू? हे विसरलीस का तू की ती तुझ्याशी कसं वागली ते आठवतंय तुला? अगं तेव्हा तिची वेळ वाईट होती म्हणून तशी वागली ती. केवढं मोठं संकट कोसळलं होतं तिच्यावर. आणि तू काही जरी म्हणालीस ना तरी तिच्या त्या परिस्थितीला कुठं ना कुठं मीच जबाबदार आहे की. म्हणून रागाच्या भरात बोलली असेल वाईट साईड. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की तिचा हेतू वाईट असेल, माझ्या बाळाला तिच्यापासून धोका असेल. स्वानंदी, मला ना कळतच नाही मी तुला कसं समजावतो. तुला कसं कळत नाहीये? ते म्हणतात ना दुधाने तोंड भाजलं की आपण ताकही फुंकून पितो. तुझं तोंड भाजलंय तरी तुला का कळत नाहीये स्वानंदी? मला माहितीये तुला माझी काळजी वाटते. नको एवढी काळजी करू. सख्या बहिणी होता ग आम्ही, आणि कोणत्या बहिणी बहिणीत भांडणं होत नाही ग. पण याचा अर्थ मी वैर धरून बसायचा का? आमच्या गावाकडं पण बहीण भावाचं म्हणू नको, बहिणी बहिणीचं म्हणू नको, लई भांडणं व्हायची. फार एकमेकांचं तोंड बी बघायचं नाही वर्ष वर्ष. पण जेव्हा अशी वेळ येते ना तेव्हा आपलीच माणसं आपल्या आजूबाजूला हवी असतात. तू तू काही म्हण, मी तिच्याशी खोटं बोलणार नाही. नाही होणार माझ्याने. स्वानंदी, तुम जो बात कर रहे हो, मतलब मुझे तुम्हारा पास्ट ज्यादा पता नहीं, लेकिन जैसी जो बात कर रही है ना मुझे वो सच लगती है. तू कम से कम थोड़े दिन दीदी को ये बात मत बताना. आखिर तुझे पता तो चलने दे कि दीदी के मन में है क्या. बघितलंस, या मंद फातिमाला पण कळतंय माझं बोलणं. तुला कसं नाही कळत? मला कळतच नाही स्वानंदी. स्वानंदी, तू तुझ्या बहिणीला सगळं सत्य सांगायचं नाहीयेस आता. तू तुझ्या बहिणीला सांग की तू अबॉर्शन केलंयस ते. इतरांची गोष्ट वेगळी होती जेसी, पण मी माझ्या ताईडीशी खोटं बोलणार नाही.